या ठिकाणी एका झाडावर एक तरुण चढलेला आहे। संबंधित व्यक्ती इंजिनियर आहे असं समजतंय आणि त्याचं नाव ईश्वर शिंदे आहे। या तरुणाचं झाडावर चढून सध्या आंदोलन सुरू आहे, त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाची टीम तिथे आलेली आहे असं समजतंय। सध्याची ही दृश्य आपण बघतोय, तरुणाने झाडावर चढून आंदोलन केलेलं आहे। आपल्याला या दृश्यांमध्ये हा तरुण पाहायला मिळतोय, त्याच्या हातात तिरंगा आहे, त्याच्या काही मागण्या आहेत, तो आंदोलन या अशा पद्धतीने करतोय। आणि दुसरीकडची दृश्य आपण बघतोय, तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दल तिथे दाखल झालंय आणि दलाचे जे जवान आहेत ते त्याची समजूत घालतायत। तो चुकून खाली पडलाच तर त्यावेळेला त्याला वाचवता यावं यासाठीचं सुद्धा जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा तिथे आणल्या गेलेल्या आहेत। एक मोठी चादर या सगळ्या अग्निशमन दलाच्या जवानांनी इतर सगळ्या सहकाऱ्यांनी हातात पकडलेली आपण बघतोय। याच परिसरामधून प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। धनंजय, आता तिथे नेमकं काय घडतंय? तरुणाला खाली उतरवण्यात यश आलंय का? रिद्धी, अजूनही तरुणाला खाली उतरवण्यात यश आलेलं नाहीये, मात्र सर्व प्रयत्न हे अग्निशमन दल असेल किंवा या ठिकाणी पोलीस जवानांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतं। खाली मोठी चादर जी आहे ती सुद्धा या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे। तर दुसरी मी थेट दृश्य वरची दाखवतो। वर जर पाहिलं तर अग्निशमन दलाचा जवान हा वरती आपल्याला शिड्यांमार्फत वरती गेलेला पाहायला मिळतोय। 30 ते 40 फूट असं उंच हे वडाचं झाड आहे आणि या वडाच्या झाडावर हा व्यक्ती आंदोलन करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। शिंदे असं या तरुणाचं आडनाव आहे आणि हा युवा शेतकरी असल्याचं सांगितलं जातं। त्याच्या काही मागण्या आहेत, मात्र त्या जर खाली उतरायचं असेल तर लेखी स्वरूपात द्यावं तरच खाली उतरेन अशी मागणी जी आहे ती त्याच्याकडून केली जाते। सध्या त्याचा उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते या वायरलेसच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। त्याच्याशी संवाद साधला जातो, त्याचं म्हणणं हे वरून या ठिकाणी या वायरलेसच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या संवाद हा अग्निशमन दलाचे जवान त्याच्याशी करतात, त्याची समजूत काढताना पाहायला मिळतं। जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो दुसरीकडे उडी मारू शकतो म्हणून मोठी ग्रीन कलरची या हिरव्या रंगाची नेट जाळी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली। त्यामुळे सगळ्या बाजूने प्रयत्न जो आहे तो त्याला वाचवण्याचा केला जाणार आहे। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्या हातात तिरंगा। मात्र हा व्यक्ती जो आहे तो हा शेतकरी आहे आणि हा ऐकण्याला तयार नाहीये। त्याचं म्हणणं आहे की लेखी उत्तरं द्यावी तरच या ठिकाणी खाली उतरेल। हा व्यक्ती पहाटेच्या दरम्यान या झाडावर चढला असल्याची माहिती, ज्यावेळेस या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त कमी असतो आणि त्याच वेळेस हा व्यक्ती हा या झाडाच्या वरती गेला आणि त्यानंतर त्याने त्या ठिकाणी बॅनर लावला। मात्र त्याची बॅनर तिकडे झाडावर लावलेला बॅनर असेल किंवा त्याची बॅग असेल ही अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत खाली उतरवण्यात आली। आता तरुणाला सुखरूप उतरवण्याचा प्रयत्न हा केला जातो, त्याच्याशी संवाद हा साधला जातो, त्याला कन्व्हिन्स जे आहे ते सुद्धा केलं जातं। मात्र तो तरुण ऐकायला तयार नाहीये, तो त्याच्या मागण्यांवर ठाम असलेला पाहायला मिळतो। अन्यथा त्या ठिकाणी उडी मारण्याचं जे आहे ते सुद्धा तो तरुण या ठिकाणी सांगतो। त्यामुळे खाली तशी तयारी सुद्धा अग्निशमन दलाचे जवान असेल किंवा पोलिसांकडून केली जाते। सुरुवातीला अग्निशमन दल यायच्या आधी मुंबई पोलीस त्याची समजूत काढत होते, मात्र तरीही त्यांनी ऐकलेलं नव्हतं। त्यामुळे आता अग्निशमन दलाचे जवान हा संदेश घेऊन वर गेलेले आहेत, त्याला विनवणी करताना पाहायला मिळतात। आता काही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आणखी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सुद्धा वरती जाणार आहेत आणि त्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी केले जातील। वायरलेसच्या माध्यमातून तो काय म्हणतो ते ऐकलं जात होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांचे हे जवान आहेत। जर आपण पाहिलं तर विशिष्ट अशी एक टीम असते मुंबई पोलिसांकडे, जी अशा घटनांमध्ये समोरच्या व्यक्तीची समजूत ही काढली जाते आणि त्यासाठी या जवानांना प्रशिक्षण दिलं जातं। आता जी व्यक्ती आपल्याला या शिड्यांवरून वर जाताना पाहतीये, संबंधित व्यक्तीच्या खिशामध्ये त्याने एक कागद सुद्धा ठेवलाय। ज्या लेखी पत्राची मागणी संबंधित आंदोलक करतोय तेच हे पत्र आहे का? आणि संबंधित व्यक्ती कोण आहे जो शिडी चढून वरती चाललाय या तरुणाशी बोलण्यासाठी? ही व्यक्ती जी आहे ती रिद्धी मुंबई पोलिसांमधली आहे। कागद त्यांच्याकडे कोरा कागद पाहायला मिळतो, त्याच्या काही मागण्या असतील तर त्या लिहून खाली पाठवल्या जातील, कारण की संवाद साधणं फार कठीण होतंय। हा व्यक्ती फार टोकावर जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता ही जी व्यक्ती आहे ती त्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। त्याला वाचवण्यासाठी त्या जवानांच्या खिशामध्ये जर आपण पाहिलं तर पेपर सुद्धा आपण पाहिलेला आहे। त्यामुळे हा पेपर त्याला देण्यात येतोय। आपण जर पाहिलं तर हा पेपर त्याला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या पोलिसांकडून। त्यामध्ये त्याला काही लिहून द्यायचं असेल किंवा काही लिहिलेलं असू शकतं, त्यामुळे या सगळ्या मार्फत त्याला
त्याची समजूत ही काढली जाते। एक विशेष टीम असते, जसं मी म्हटलं रिद्धी की या सगळ्यांना एक विशेष ट्रेनिंग दिलं जातं अशा घटनेमध्ये व्यक्तीची समजूत कशी काढायची, कारण की अशी पावलं जी उचलली जातात ती डिप्रेशनमध्ये उचलली जातात, तणावामध्ये उचलली जातात, त्यामुळे हे अशा घटना घडतात। पण अशी विशेष ट्रेनिंग ही मुंबई पोलिसांना दिलेली असते आणि त्यामुळे त्याची समजूत काढली जाते आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा केला जातोय। आणि जर आपण पाहिलं तर ही सगळी घटना या ठिकाणी सकाळपासूनच हा व्यक्ती वर जाऊन बसला होता असा अंदाज आहे। त्यानंतर मुंबई पोलिसांच्या निदर्शनामध्ये आलं आणि त्यानंतर माध्यम प्रतिनिधींना सुद्धा ही गोष्ट कळली। आता आणखी एक व्यक्ती जो आहे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे, हा देखील वर जाताना आपल्याला रिद्धी पाहायला मिळते। ही दृश्य आहेत, आधीच एक अग्निशमन दलाचा जवान हा झाडावरती त्याची समजूत काढत होता, नंतर काही कागदपत्र घेऊन एक व्यक्ती हा वरती आहे जो मुंबई पोलिसांचाच आहे आणि आता आणखी एक व्यक्ती हा वर जाताना पाहायला मिळतोय आणि खाली सुद्धा चादर पकडून मुंबई पोलीस तयार आहेत। त्यामुळे कोणताही चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी सगळे प्रयत्न हे या ठिकाणी केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सगळी खात्री जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आणि हा आंदोलक जो आहे तो त्याच्या मागण्यांवर ठाम असलेला पाहायला मिळतो। त्याच्या हातात आपला ध्वज आहे, तिरंगा आहे आणि हा आंदोलन करतोय। आता पोलीस त्याची समजूत काढतात, त्या ठिकाणी पोलिसांचा संवाद हा त्याच्याशी सुरू असलेला पाहायला मिळतोय। काही फोन कॉल्स जे आहेत ते सुद्धा केले जात आहेत, त्यामुळे नेमकं आता त्याचं म्हणणं काय आहे ते खाली आल्यावरच कळू शकेल। मात्र त्याची एक मागणी आहे ती म्हणजे लेखी स्वरूपात द्यावं तरच खाली उतरेल अशी मागणी त्यांनी केली होती, कारण की थोड्या वेळापूर्वी वायरलेसच्या माध्यमातून अग्निशमन दलाने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस त्यांनी त्याची ही मागणी समोर ठेवली होती की लेखी स्वरूपात द्यावं तरच खाली उतरेल असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता त्याला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता। रिद्धी आपण जर हे झाड पाहिलं तर या झाडाच्या फांद्यांच्या कोपऱ्यावर हा व्यक्ती आपल्याला बसलेला पाहायला मिळतो, त्यामुळे नक्कीच नाजूक फांद्या आहेत, त्यामुळे अगदी त्याला समजवणं फार गरजेचं आहे आणि त्याला समजून खाली उतरवणं सुद्धा फार गरजेचं आहे, कारण की हा व्यक्ती जसं जसं हे त्याला वाचवण्यासाठी हे जवान वर जातात तसा तसा तो व्यक्ती सुद्धा हा झाडाच्या वरच्या दिशेने सरकताना पाहायला मिळतो। त्यामुळे आणखी हे सगळं कठीण होताना पाहायला मिळतं। मात्र मुंबई पोलीस हे हार मानत नाहीये, त्याला समजवण्याचा त्याचा ब्रेन वॉश करण्याचा पूर्ण प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याची सगळी समजूत जी आहे ती या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दोन जवान जे वर गेलेले आहेत ते या ठिकाणी त्याच्याशी संवाद करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर आता मागून गेलेले जवान जे आहेत ते सुद्धा त्याच्याशी संवाद साधताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खाली सुद्धा मुंबई पोलिसांची टीम जी आहे ती सुद्धा तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आता त्याला समजवलं जातंय, त्याच्या काय मागण्या असतील त्यावर विचार करू, त्या सगळ्या संदर्भात त्याच्या मागण्यांचा विचार हा केला जाईल। आज खरं तर रिद्धी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी हे अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते या संपूर्ण विधान भवनाच्या समोर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर अतिरिक्त पोलीस या ठिकाणी आले आणि अधिवेशनात जाण्यासाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे एका ठिकाणं जात असताना दुसरीकडे आंदोलन हे सुरू असलेलं पाहायला मिळतं। बघ्यांची मोठी गर्दी जी आहे ती सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता याची ही समजूत काढली जाते, वरती जवान त्याला समजवतात की नेमक्या काय तुझ्या मागण्या असतील त्या सगळ्या संदर्भात आपण विचार करू। समजा एखादी मागणी कृषी संदर्भातली, कारण की हा व्यक्ती बीडचा असल्याचं जे आहे ते त्याच्या बॅनरवरून कळतंय आणि त्यामुळे जर त्या सगळ्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते संबंधित त्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्या मंत्र्यांसमोर ठेवले जातील अशी सुद्धा त्याच्याशी चर्चा केली जाते। त्याच्या काही कागदपत्र जे आहेत ते सुद्धा या पोलिसांच्या हातात आहे आणि त्यानुसार सुरुवातीला जर आपण रिद्धी पाहिलं तर त्यांनी एक पेपर सुद्धा वरून खाली फेकला होता आणि काही फोटोज हे खाली फेकले होते। त्यानंतर आता त्यातलाच हा कागद असावा असा अंदाज आहे, कारण की त्यामध्ये मागण्या त्याच्या लिहिलेल्या असाव्या आणि त्याच
संदर्भातली ही सगळी जी आहे ती समजूत त्यानुसार काढली जात असावी। आपण जर पाहिलं तर हा इंजिनियर तरुण आहे आणि ईश्वर शिंदे असं या तरुणाचं नाव आहे। बीड जिल्ह्यातला हा तरुण आहे आणि जर आपण पाहिलं तर ईश्वर यूथ एक्सपोर्ट असं नावाचं त्याचं यूट्यूब चॅनल सुद्धा रिद्धी आहे आणि या बॅनरवर या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा लिहिण्यात आलं होतं। जो बॅनर त्याने आंदोलन करताना वरती या झाडांवर लावला होता जो पोलिसांनी काढून टाकलेला आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर काही कागदपत्रांच्या आधारे किंवा वाचन करून आता पोलीस त्याची समजूत काढतायत। आता हा कागद जो आहे तो जर आपण पाहिलं तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात दिलेला आहे। त्यामुळे नेमकं त्याचं म्हणणं काय आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र पोलीस त्याची समजूत काढताना पाहायला मिळत आहे आणि ह्याला आता साधारणतः अर्धा तासाच्या जवळपास या घटनेला झालेला आहे। मात्र अजून यश जे आहे ते त्याला समजवण्यात मिळालेलं नाहीये किंवा त्याला उतरवण्यात यश मिळालेलं नाही। अशा गोष्टीत फार काळजी घ्यावी लागते, फार काळजीनुसार हे काम जे आहे ते करावं लागतं। त्यामुळे मुंबई पोलीस हे अगदीच त्यांच्या पद्धतीने योग्यरित्या हा संपूर्ण प्रकरण हाताळताना आपल्याला रिद्धी पाहायला मिळतात। आता एक कर्मचारी जे आहेत ते मुंबई पोलिसांचे खाली उतरताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता एक कर्मचारी हे खाली उतरत आहेत आणि जर आपण पाहिलं तर नेमकं त्याचं म्हणणं काय होतं किंवा काय आहे या सगळ्या संदर्भात आता खाली आल्यावर काय माहिती मिळते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कारण की आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांनी सेफ्टी बेल्ट सुद्धा या ठिकाणी आणलेला आहे। त्यांच्या हातात सेफ्टी बेल्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आता दुसरीकडे जे जवान मुंबई पोलिसांचे वर गेले होते ते आता हळूहळू खाली उतरताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि खाली आल्यानंतर काय माहिती मिळते ती आपल्याला पाहावी लागणार आहे। कारण की या सगळ्यामध्ये त्याच्याशी चर्चा सुरू होती, गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा ही केली जाते। त्यामुळे आता नेमकं काय या चर्चेमध्ये झालेलं, कारण की अद्यापही तो त्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वरती आणखी अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलिसांचा जवान जो आहे तो त्याची अजूनही समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। धनंजय, जे अधिकारी सध्या खाली आलेले आहेत संबंधित तरुणाकडून आंदोलकाकडून कागद घेऊन, त्यांच्याशी आपलं बोलणं होऊ शकतं का? नेमकं काय तिथे घडतंय, तरुणाचं म्हणणं काय हे त्यांच्याकडून जाणून घेता येईल का? नक्कीच आपण जर पाहिलं तर आता कर्मचारी खाली आलेले आहेत आणि ते पोलिसांना ब्रीफिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांना ते कर्मचारी जे आहेत ते माहिती देत आहेत। नेमकं या सगळ्यामध्ये काय माहिती आली ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं काय झालंय ते आपण पाहूया की नेमकं या सगळ्यात आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही सगळी दृश्य दाखवतोय। विधान भवन परिसरातली सध्या दृश्य आपण बघतोय। परिसराच्या या विधान भवनाच्या परिसराच्या समोर एक झाड आहे उंच, जिथे एक आंदोलक तरुण चढलाय। इंजिनियर आहे ही व्यक्ती, ईश्वर शिंदे असं त्याचं नाव आहे। त्यानं साधारणपणे पहाटेच्या सुमारास तो पोलीस गस्त इथे थोडीशी कमी असताना झाडावर चढला, आंदोलन करतोय, त्याच्या काही मागण्या आहेत असं त्याचं म्हणणं आहे। मला लेखी स्वरूपात उत्तर हवं, तोपर्यंत खाली उतरणार नाही असं भारताचा तिरंगा हातात घेतलेला हा आंदोलक तरुण या झाडावर बसून सांगतोय। मुंबई पोलीस असेल, अग्निशमन दल असेल, या सगळ्याचे जवान आहेत, पोलीस आहेत, जे तिथे झाडावर चढल्याचं आपण बघतोय आणि त्याच्याशी संवाद साधतात, त्याला समजावतायत। चुकून तो खाली पडला तर चादरीवर त्याचा झेल घेता येईल या दृष्टीनं अग्निशमन दलानं ती सुद्धा तयारी केली आहे। आत्ताच्या क्षणाला नुकतंच एक घटना घडली, ती म्हणजे आणखी एक अधिकारी पोलिसांचाच जी शिडी लावलेली आहे अग्निशमन दलानं या झाडावर या तरुणापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यावरून वर गेला। एक कागद या व्यक्तीनं त्याच्याजवळ घेतला आणि तो पुन्हा खाली उतरला। माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला संबंधित अधिकाऱ्याशी की नेमकं काय बोलणं झालं तरुणाशी, त्याची मागणी काय आहे, हा कागद नेमका कशाचा आहे, मात्र ते काही समजू शकलं नाहीये। या संदर्भातले तपशील थोड्या वेळात आपल्या हाती येतील।